माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. भाग 25. श्री गणेशाय नमः. सीतेने रामाबद्दलच्या आणखी खुणेच्या काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली, वनवासात असताना मी दमले होते. त्यावेळी मनशिळा नामक गंधाचा शीतल टिळा नाथाने माझ्या कपाळी लावला होता. मी त्याच्या मांडीवर डोके ठेवून नेसले होते. ही गोष्ट तू त्यांना सांगावी. एका कावळ्याचे रूप घेऊन कोणी गंधर्व मला एकदा त्रास देत होता. तेव्हा रामाने त्याच्यावर मंत्राने भरलेला दर्भ फेकला. त्याचे ब्रह्मास्त्र झाले. त्यापासून जीव वाचवण्यासाठी कावळा त्रिलोकात सर्वत्र फिरला. पण नारदाच्या सांगण्यावरून शेवटी श्रीरामाचाच क्षमा याचना करीत शरण आला. श्रीरामांना त्याची दया आली. ब्रह्मास्त्रामुळे त्याचा एक डोळा निकामी होईल, अन्य काही नुकसान होणार नाही असे सांगितले. कावळ्यांना मृत माणसाच्या इच्छा कळतील व मृत्यूनंतर त्या माणसाच्यासाठी दिलेले पिंड प्रथम कावळा भक्षण करेल, तर त्या माणसाला भोर लोकात पुढे गती प्राप्त होईल असा उशाप पण दिला. ही गोष्ट तू रामाला सांग असे ती म्हणाले. हा जो वेणीतील मणी मी त्याच्याजवळ दिला आहे तो माझे शिश्वर दशरथ यांना इंद्राकडून मिळाला होता. दशरथाने तो कौशल्या मातेला दिला होता. त्या सासूबाईने त्यांचा तो आवडता दागिना सून म्हणून मला दिला होता. ती पूर्वकथा तू रामाला सांग. यामुळे रामांना कौशल्या दशरथ यांची पण आठवण येईल. अशा खुणेच्या गोष्टी सांगितल्या. मारुतीने त्या नीट ऐकल्या. आता मारुती परत जाईल म्हणून सीता त्याच्याकडे पाहत बसली. पण मारुतीने नुसती मान खाली घातली व तो मौन धरून दिनवाणी मुख करून खाली बसला. सीतेने कारण विचारले तर तो म्हणाला, माते, जेव्हापासून मी परतीरावरून उड्डाण करत तिकडे आलो तेव्हापासून मी काही अन्न घेतलेले नाही, पाणी प्राशन केले नाही. माझ्या अंगी पुन्हा उड्डाण करण्याचे सामर्थ्य दे होईना. सीतेचा संदेश मिळाला. आता परत जायचे. तेव्हा रावणाला काहीतरी उपद्रव देऊन आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवावी असा विचारानेच त्याने सीतेजवळ अन्नाची होकेची गोष्ट मागितली व सांगितले. सीता म्हणाली, हे कंकर माझ्या हातात आहे, तुला देते. त्याचा लंकेत विनिमय कर व जे अन्न त्याच्या बदल्यात मिळेल तू ते भक्षण कर. त्या हनुमान म्हणाला, आम्ही वानर माणसाने तयार केलेले किंवा ते खातात ते अन्न खात नाही. मीठ घातलेलं अन्न आम्ही खात नाही. माणसे चुना व तांबूल खातात, त्याचे दात लवकर पडतात. आम्ही फक्त वनातील फळेच खातो. आम्हाला मानवी अन्न खाणे निषिद्ध. मी येथील वृक्षावर जी फळं लागली ती खाईन व भूक भागवीन, मगच मला जाण्याची शक्ती प्राप्त होईल. सीता म्हणाली, या ठिकाणच्या वृक्षाची नासाडी करू नको, भूमीवर पडलेली फळं खा. सीतेची अशी सूचना ऐकली व मारुती तिच्यापासून दूरवर वनात गेला. एका उंच देवळावर तो बसला. त्याने आपल्या पुछाने फलवृक्ष गदगदा हलवली. खाली पडलेली फळं खाल्ली. मग त्याच्या मनावर काय आले? मनात, या वनाच्या रक्षकांना चांगला मार द्यावा. त्याने वृक्षमुळापासून उपटले व एका ठिकाणी त्याची रास केली. त्या गोष्टीची वार्ता प्रत्यक्ष वृक्षाच्या आवाजानेच वनकर सेवकांना कळली. ते धावत आले. हजारो सेवक आले. त्यांनी त्या वानराला पाहिले. हकलून देण्यासाठी त्यांनी त्याच्यावर दगड फिरकावले. गोपणीने दगड मारले. तो कोणीतरी वानर आहे एवढेच त्यांना वाटले. मारुतीच्या शक्तीची त्यांना काही कल्पना नव्हती. मारुतीने एकदम प्रचंड रूप धारण केले. त्यांची पुच्छ त्यांनी वाढवली आणि राक्षसेवकांना पुच्छाने बांधून दूर समुद्रात नेऊन बुडविले. मत्स्यादी जलचरांना भोजन मिळाले. त्यावेळी सूक्ष्म रूपात लोकात भूत योनीतील अनेक भूते कालीमातेला म्हणाली, देवी, आम्हाला मांसभक्षण करण्यास केव्हा मिळणार? मासे मगरी यांची पोटे भरली. तेव्हा ती कालीमाता त्यांना म्हणाली, काही वेळाने येथे मोठा संहार होणार आहे, तेव्हा तुम्हाला सर्वांना यथेच्छ भोजन मिळेल. वनकरांना मारुतीने समुद्रात बुडविले. वनाचा विध्वंस झाला. तेव्हा पहारा देणाऱ्या राक्षसी सीतेकडे येऊन म्हणू लागल्या, कोण तो वानर? तुझ्याच कोणीतरी सहाय्य करता दिसतो. तूच त्यांच्याकडून या सर्व वनाचा नाश करवित आहेस. शंकराने हे वन रावणाला दिले. रावणाला हे कळेल तर तो तुला ठार मारील. त्या वानराला तूच आवर. सीता म्हणाली, कोण कुठला वानर? तो मला माहीत नाही. तुम्ही राक्षसच नाना प्रकारच्या जादू करता. तुमच्या त्या रावणानेच ही काहीतरी माया केलेली असेल. एवढे होते तो मारुतीने तेथे येऊन मोठा भूकार करून त्या राक्षसींना भीती दाखवून पळवून लावले. काही सेवकांनी रावणाकडे भयंकर बातमी सांगितली की एका वानराने एकट्याने सर्व वनकर सेवकांना ठार केले. अशोकवनातील सर्व झाडांची मोडतोड केली.
रावण संतप्त झाला. त्याने हजारो सैनिकांना शस्त्रास्त्रे देऊन अशोकवनात पाठविले. त्यांनी मारुतीवर एकदम सर्व शस्त्रांचा मारा केला. तेव्हा मारुती मेला असेल या कल्पनेने सैनिक विजयाच्या गर्जना करू लागले. पण मारुतीने प्रचंड रूप धारण केले. आपली शपूट एवढी वाढवली की साऱ्या सैनिकांना त्या शपटाचे वेडे घालून त्याने सर्वांना ठार मारले. काही पळत परत गेले. त्यांना मारुती ओरडून म्हणाला, जा जा, त्या रावणाला सांगा मी रामाचा दूत येथे आलोय. माझे नाव मारुती, प्रभू रामचंद्र येथे येणार आहे. त्या रावणाला ठार मारणार. लक्ष्मण विजयी होणार. रघुनाथ राम विजय होणार. मी सीतेला शोधून काढले. मीच रावणाचा नाश केला. मीच राक्षसांना मारले. जा, रावणाला सांगा तुझा अंत जवळ आला. मारुतीचा आवाज एवढा मोठा होता की पळणारे सैनिक क्षणभर थबकलेच. पण भीतीने पुन्हा पळत सुटले. रावणासाठी तो तिखट संदेश मारुतीने दिला होता. तो रावणाला सांगायलाच ते पळत गेले. हनुमंत कृत वन विध्वंस नावाचा भाग. त्यानंतर वानराचा पराक्रम रावणाला जेव्हा कळाला तेव्हा तो विचार करू लागला. 14 शस्त्र बनकर 80 सहस्र सैनिक एकट्या वानराने मारले हे सारे काम नाही. हे फार मोठे काम. हा वानर सामान्य नाही. कुणीतरी परमेश्वरी अंश असावा. मला याचा समाचार घेतलाच पाहिजे. त्याने प्रहस्त नामक मंत्राचा पुत्र जंबुमाली याला बोलावले. सांगितले, अशोकवनात मोठा वानर आला. त्याला ठार मारून ये. तो मोठा बलिष्ठ, पण तू त्याच्याशी युद्ध कर. जर तसाच परत आलास तर तुझे नाक कापेन. त्याप्रमाणे तो जंबुमाली अशोकवनात गेला. त्याने मारुतीला आव्हान दिले. आपल्या धनुष्यावरून त्याने अनेक बाण मारुतीला मारले, पण एकही बाण मारुतीला लागेना. तेव्हा त्याने परिघना नामक शक्ती मारुतीवर मारली. पण मारुतीने आपल्या शपटीच्या वेळेत ती शक्ती जखडली. तेव्हा ती कासावीस झाली. मारुतीला शरण येऊन म्हणाली, मला जर जीवदान दिलेस मी आणि माझी अनुयायी सर्व शक्ती आद्यशक्ती जी सीता तिच्या मुक्तीसाठी श्रीरामाच्या बाजूने लढू व राक्षसांचा नाश करण्यास त्याला मदत करू. तिची प्रार्थना ऐकून मारुतीने त्या शक्तीला मुक्त केले. तेव्हा परिघातील त्या शक्तीने मारुतीलाच सहाय्य केले. मारुतीने तोच परिघ त्यातील शक्तीसह हातात धारण केला. तो त्या जंबुमालीवर धावून गेला. आपण मारलेली शक्ती हनुमंताच्या छाती पाहून जंबुमालीचा उतारला. त्याने मारुतीचे द्वंद्व आरंभले, पण मारुती एकदम अदृश्य झाला. त्याने त्याच परिघ शक्तीने जंबुमालीला ठार केले. या वानराला कोणी आवरू शकत नाही हे रावणाच्या लक्षात आले. प्रहस्ताचा पुत्र गेला. प्रहस्त शोक करू लागला. रावणाने इतर अनेक प्रधानाच्या शूरपुत्रांना मारुतीला मारण्यासाठी पाठवले, पण मारुतीने त्या सर्वांना एकदमच आपल्या शपटीचे तडाखे मारले व कित्येकांना शपटीने आपटून मारले. त्या सर्वांच्या स्त्रिया घरोघर आक्रोश करू लागल्या. प्रजाजन दुःख करीत रावणाच्या राजसभेत आले. राष्ट्रीय संकट जाणून रावणाने आपले 5 सेनापती मारुतीला मारण्यासाठी पाठविले. युपाक्ष, विरूपाक्ष, दुर्धर, प्रघस, भासकर्ण अशी त्यांची नावे. त्याने हनुमंतावर सर्व बाजूने एकदम हल्ला केला. अस्त्रांचा त्यांच्यावर भडीमार केला. पण मारुतीने 5ही वीरांना आपल्या महापुच्छाने आवळून त्याच्यावर एक प्रचंड शिळा आपटवून त्याचा चक्काचूर करून टाकला. एवढे झाल्यावर तो तेथील एका देवळावर जाऊन पडला. तिकडे रावणाला महाभयंकर संहार कळताच आता कोणता वीर त्या वानराचा नाश करू शकेल याचा तो विचार करू लागला. त्याचा स्वतःचा पुत्र अक्षय कुमार तेथेच होता. तो मोठा योद्धा. त्याने त्या अक्षयाला हनुमंतावर पाठवले. त्याला सर्वजण अखया असे बोलीभाषेत म्हणत असत. सर्व प्रधानिकाने रावणाला दोष दिला. तो वानर अखयाचा अपघात करील, त्याला आपण पाठवू नये असे ते सांगत होते. पण रावणाने ते ऐकले नाही. तेव्हा अखयाच्या मदतीला रावणाने पुष्कळसे महावीर राक्षस पाठविले. हनुमंताचे अखयाचे तुंबळ युद्ध झाले. ते गगनात उडत एकमेकावर हल्ला करीत, पण कोणाचा जय होत नव्हता. पण मारुतीने अखयाचा रथ, सारथी, ध्वज, घोडे यांचा आपल्या शपटाच्या फटकाऱ्याने चुराडाच केला. तेव्हा अखय चिडला व मारुतीवर धावून आला. पण मारुतीने आपल्या हातांनी त्याला पाय पकडून गरगरा फिरवले. शिळेवर त्याचे मस्तक आपटून त्याला ठार मारले. अक्षय कुमाराचा हनुमंताकडून वध आपण ऐकला. आता अखया रणात पडला. देवाने दुदुंबी नाद केला. दानवाने शंख नाद केला. अर्थात दुःखाने बोंब ठोकली. रावणाला ते वृत्त समजले, पण समजताच त्याला काही समजनासे झाले. तो दुःखाने भूमीवर मूर्छित पडला. सेवकाने त्याला सावध केले. मंदोदरीच्या पुत्रकामाला पारावर राहिला नाही.
या वानराने एवढा कसा उच्चात मांडला याचे सर्वांना नवल वाटत होते. सहस्रावधी सामान्य राक्षस सैनिक प्रत्यक्ष स्वतःचा पुत्र मरण पावला. आता या वानराचा उपद्रव फारच मर्यादेबाहेर चालला. कोण असा वीर की जो मारुतीला जिंक्य आहे. रावणाचे विचार मेघनाद नामक त्याच्या महापराक्रमी पुत्रापर्यंत येऊन थांबले. मेघनादाने इंद्राचा पराभव केला होता म्हणून त्याला इंद्रजित असे नाव मिळाले होते. जे वीर 14 वर्ष निराहार राहील, ब्रह्मचर्य पालन करील, तोच फक्त इंद्रजिताचा वध करू शकेल असा त्याला वर होता. मारुती हा वानर तो फळे खातो, उपवास करीत नाही. अर्थात तो किती पराक्रमी असला तरी तो इंद्रजिताला मारू शकणार नाही. वानराच्या मनात असे विचार चालले. त्याने इंद्रजिताला त्या महावानरावर पाठवायचे ठरविले. त्याच वेळी स्वतः इंद्रजित तेथे आला. त्याने विनंती केली, पिताश्री, लंकेवर आलेले संकट मी दूर करतो. त्या वानराला मी धरून बंदी करूनच तुमच्या पुढे आणीन. मग त्याला तुम्ही कोणती शिक्षा द्या. प्रथम रावण त्याला युद्धाला पाठविल्याबद्दल साशंक होता, पण इंद्रजिताने वीरश्रीयुक्त भाषण करून त्याचे मन तयार केले. तेव्हा रावण म्हणाला, वत्सा, तो वानर महापराक्रमी. तू अस्त्रविद्येचा कपटविद्येचा अवलंब कर. प्रसंगी ब्रह्मास्त्र उपयोगात आण, पण त्या वानराला धरून तरी आण किंवा त्याचा नाश तरी कर. इंद्रजित सर्व तयारी करून निघाला. त्याला सुरुवातीपासूनच अपशकुन होऊ लागले. रावणाने साक्षात ब्रह्मदेवाला विचारले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, इंद्रजित या युद्धात मरणार नाही, तो वानराला बांधून आणील असे भविष्य ठरलेले. इंद्रजिताने प्रतीक्षा केली. मी त्या वानराला बांधून येथे सभेत आणीन. मग मोठे सैन्य घेऊन तो अशोकवनाकडे निघाला. हनुमंताने आपले पुच्छ कुरवाळले, त्याला आज्ञा केली. एकदा राक्षसांचे सैन्य इथपर्यंत आले की त्यांच्यापैकी कुणालाही जिवंत परत जाता येणार नाही. अशा प्रकारे तू मोठे रूप घेऊन त्यांचा मार्ग अडव. जर कोणी वीर पळून जात असेल तर त्याला घट्ट आवळून ठार मार. त्याप्रमाणे मारुतीने शपथ तयारच ठेवली. इंद्रजिताचे सैन्य रणवाद्याच्या गजरात पुढे चालले. तेव्हा लंकेची स्वामिनी, रावणाची भगिनी असाळी नावाची राक्षसी प्रचंड टहास करीत त्या सैन्याच्या पुढे आली. ती हनुमंताला आव्हान दिले. मोठा जबडा पसरला. हनुमंताला गिळून टाकण्यासाठी ती सरसावली, पण हनुमंताने अगदी डासा एवढे सूक्ष्म रूप घेतले व तो एकदम तिच्या पोटात शिरला. हनुमंत कुठे गेला हे तिला कळेना. तो इकडे तिकडे पाहू लागली, पण कुठे दिसेना. हनुमंत मात्र तिच्या पोटात एकदम वाढत गेला. त्याने तिचे काळीच उपटले आणि बेंबीच्या जागी तिचे पोट फाडून तो बाहेर आला. रक्ताने माखलेला भीमकाय मारुती भुबुक्कार करीत तिचा प्राण घेऊनच बाहेर पडला. ती राक्षसी रक्त ओकत फाटलेल्या पोटातून आतडी बाहेर उडंबत अशा प्रकारे मरून पडली. राक्षसांच्या सैन्यात एकच अहंकार हा कोडाली. असाळी मेली, असाळी मेली. त्याआधी रावणाला दूताने चांगली वार्ता सांगितली होती की असाळी राक्षसीने वानराला गिळून टाकले, पण त्या मागोमागे दुष्टवृत्त रावणाला कळले. तीही त्याची बहीण. त्याला फार दुःख झाले. खरे म्हणजे तो दुःखातून क्षणभरे बाहेर पडला नव्हता. वानराने जंबूमालीला मारल्यानंतर एकसारखा राक्षस मारण्याचा त्याने जो सपाटा लावला तेव्हापासून वानर क्षणोक्षणी दुःखाच्या घाईत पडत होता, पण जिद्दीने नवीन योद्धे मारुतीला मारण्यासाठी पाठवित होता. इंद्रजिताने मारुतीला पराभूत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण मारुतीने त्याची सर्व शस्त्रास्त्रे त्याच्यावरच उलटवली. मग इंद्रजित सर्व आयुधे सोडून एकदम मल्ल युद्धासाठी मारुतीवर तुटून पडला. वज्रदेही, चिरंजीव, बलशाली अशा मारुतीजवळ त्याने सर्व बळानिशी द्वंद्व युद्ध केले. मल्लाप्रमाणे महान युद्ध, वीर कुस्ती खेळू लागले, पण तेथे इंद्रजिताला यश मिळेना. मारुतीने मल्लयुद्धात इंद्रजितावर मात केली व त्याला धराशाही केले. हनुमंताकडून इंद्रजिताचा अपमानास्पद पराभव आपण ऐकला. आता इंद्रजिताचा फारच मोठा अपमान झाला होता. मी मारुतीला मारू शकत नाही आणि तो मला मारू शकत नाही. जर त्याने मला पकडून रामाकडे नेले तर माझी जी विडंबना होईल तिला तुलना नाही. माझ्या पिताश्रींना वाली वानराने बगलेत मारून नेले, अंगदाच्या पाण्यावर खेळणे म्हणून टांगले. ते वानर माझी काय दशा करतील सांगता येत नाही. माझे लंकेत पळून जावे तर मारुतीच्या प्रचंड पुच्छाने तो मार्ग चढविला. आता काय करावे असा विचार करीत असताना अशोक वनात त्याचे गुप्त विवर आहे याची आठवण इंद्रजिताला झाली. तो पटकन त्या विवरात जाऊन लपून बसला. मारुतीने विचार केला, मी चिरंजीव आहे, इंद्रजिताचे मरण माझ्याकडून होणार नाही हे विधिलिखित आहे. तेव्हा त्यांच्याशी लढवून थकून जाण्याचे काय कार्यभाग होणार. त्यापेक्षा एवढे जे चतुरंग सैन्य माझ्या एकट्याच्या विरुद्ध अशोकवनात आले आहे त्याचा नाश करावा. मग त्याने आपल्या पुच्छ्याशी मनोगत विचार विनिमय केला. त्याने त्या पुच्छाच्या बळावर आपल्या शारीरिक सामर्थ्यावर
राक्षस सैन्याची दानादान उडवायला सुरुवात केली. त्याने खरोखर सर्व सैन्य ठार केले. जे सैनिक पळत पळत रावणाकडे गेले त्याला इंद्रजित लपून राहिला हे काही माहीत नव्हते. त्याने रावणाला सांगितले, महाराज, मोठा घात झाला. आपली सर्व चतुरंग सेना त्या एका वानराने नष्ट केली. इंद्रजित महाराजांचा रथ मोडला, घोडे मेले, सारथी मेले, त्यांचा स्वतःचा कुठेच मागूस नाही. आपण अक्षय कुमाराचा इंद्रजिताचा मृत्यू घडवून आणलात असाच प्रवाह सगळीकडे पसरला आहे. रावण भयभीत झाला, रडू लागला. पण इंद्रजित असा मरणे शक्य नाही. तो तर म्हणाला होता की मारुतीला पकडून आणेल. असे कसे झाले? आपण ब्रह्मदेवाला विचारावे. मग त्याने ब्रह्मदेवाला विचारले, देवा, इंद्रजिताला या रणात मरण नाही, तो मारुतीला धरून आणेल असे वाक्य तू सांगितले. इंद्रजित सारे सैन्य नष्ट झाले असूनही परत आला नाही, असे कसे झाले? ब्रह्मदेवाने स्वतःच अशोकवनात जाऊन काय स्थिती हे पाहिलं. तो हनुमंताला भेटला. त्याला म्हणाला, तू बाकीच्या राक्षसांचा नाश केलास तसाच पुढेही करशील, पण रावण, कुंभकर्ण यांना श्रीरामाच्याच हातून मरण, लक्ष्मणाच्या हातूनच इंद्रजिताचा वध होणार. तर आता तुझी काय इच्छा? त्यावर मारुती म्हणाला, भगवान, माझी अशी इच्छा की रावणाची प्रत्यक्ष भेट घ्यावी आणि लंकेची दुर्दशा करावी. ब्रह्मदेव म्हणाला, इंद्रजित याच अशोकवनात एका विवरात लपला. त्याच्याजवळ ब्रह्मास्त्र, तुला ब्रह्मास्त्र काहीच करू शकत नाही हे मला ठाऊक. पण माझे सांगणे एवढेच की इंद्रजिताने जर ब्रह्मास्त्राचा उपयोग करून ब्रह्मपाश तुझ्यावर टाकला तर तू स्वतःला बांधून घे, पराजय झाल्यासारखे दाखव. मग इंद्रजित तुला रावणाकडे घेऊन जाईल, त्यातच तुझे कार्य होईल. तेव्हा हनुमंताने ते मान्य केले. मग ब्रह्मदेव इंद्रजिताला भेटण्यासाठी त्या विवराकडे जाण्यास निघाला. हनुमंताने केलेला रावणसेनेचा नाश आपण बघितला. आता इंद्रजित विवरात लपून बसला होता. त्याला हनुमंताने भय वाटत नव्हते. हनुमंताचे पुच्छ आपल्याला बांधीत टाकेल, आपण काही करू शकणार नाही याची त्याला चिंता वाटत होती. यावेळी ब्रह्मदेव जर भेटतील तर किती बरे होईल असा विचार त्यांच्या मनात आला. तेव्हा खरोखर ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रगट झाला. इंद्रजिताला आनंद झाला. त्याने त्यांना विचारले, आपण असे भविष्य सांगितलेत की मी मारुतीला बांधून सभेत नेईन, पण मी तर असा येथे अडकलेला. आपले भविष्य खरे कसे होईल? आपणच उपाय सांगा. ब्रह्मपाशाचे बंधन मारुतीवर प्रभाव पाडील असे आपण केलेत तरच मी त्यांना बांधून करू शकेल. आपण तर आमचे प्रपितामह आहात. राक्षसांना हनुमंत मारित होता त्याला आपणच अनुमती दिलीत हे मला कळले. ब्रह्मपाशाचा मंत्र मारुतीवर का प्रभावी होत नाही बरे? ब्रह्मदेव म्हणाला, तू मनात नेहमी कपट धरतो, विकारांना थारा देतो, त्याचाच प्रभाव तुझ्या मनावर सतत असतो. त्यामुळे तुला दिलेला मंत्र यशस्वी होत नाही. मी हनुमंताला सांगतो म्हणजे तो तुझ्या पाशांनी बांधला जाईल. असे सांगून ब्रह्मदेव रणात जाऊन मारुतीला पुन्हा भेटला. त्याने त्याला म्हटले, तुला रावणाशी भेटून बोलायचे आहे ना? मग तू असे कर, इंद्रजित तुला मंत्रब्रह्माने बद्ध करून इच्छितो, तेव्हा तू त्याचा प्रभाव तुझ्यावर पडला असे दाखवून स्वतःला बांधून घे. राक्षस तुझी चेष्टा करीत छळीत रावण सभेत नेतील तर मग तू काय तो पराक्रम तेथे कर. मारुती म्हणाला, आपण जे सांगता त्याप्रमाणे मी वागीन. आपली आज्ञा मला मान्य. प्रमाण. ब्रह्मदेव निघून गेला. मग इंद्रजित बाहेर आला. त्याने अस्त्रांचा प्रयोग करताच मारुती मूर्छित पडल्यासारखा पडून राहिला. तो असा पडताच इंद्रजिताने व इतर राक्षसांनी त्याला साध्या दोरखंडाने वेलीने मारले. मग सर्वांनी त्याची हेटाळणी करीत त्याच्या अंगावर दगड इतर वस्तू मारत 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 त्याला रावणाच्या सभेत नेले. लंकेतील सहस्रावधी राक्षसवीरांच्या मृत्यूस कारण झालेल्या त्या महान वानराला अशा केविल आणि अवस्थेत पाहून राक्षस त्याची खूप चेष्टा करू लागले. पण हनुमंताने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सर्वजण इंद्रजिताचा जय जयकार करीत होते. पण त्यावेळी इंद्रजित म्हणत होता, मी मारुतीला इथे आणले आहे खरे, पण ज्याने अशोकवनात एवढा संहार केला तो रावणाला सुद्धा त्रस्त केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर तर कोणताच शस्त्राचा परिणाम घडत नाही. त्याने स्वतःला मुद्दाम बांधून घेतले, ते म्हणजे ब्रह्मदेवाला दिलेला मान. सभेत हनुमंतावर ज्यांनी प्रहार केला त्याचेच हातपाय मोडले, त्यांचेच फार हाल झाले. त्याला स्वतःला काहीच झाले नाही. सर्व वीर मूर्छित पडले. तेव्हा रावणाला फार क्रोध आला. त्याने जागेवरून उठून हातातील खडंगाने मारुतीवर जोरात घाव घातला, पण ते खडंगच तुटून पडले. रावणाची शक्तीच गळून गेल्यासारखी. हनुमंत तर खदखदा हसला. रावण वर्मला. त्याने विचारले, तू हसलास का? तर हनुमंताने रावणाचा तेजभंग होईल असा त्याचाच सर्व इतिहास त्याला ऐकविला आणि म्हटले, मी रामाचा दूत
तू एक वानर, तुम्ही माझे काही वाकडे करू शकत नाही. असे कितीतरी वानर रामाच्या सेनेत आहेत. सीतेला तर तू चोरासारखे पळवून आणले रे. रामाने जे धनुष्य मोडले तेच धनुष्य आधी तुझ्या उरावर पडले होते. तू मूर्छित पडला होता. वालीने तुझी काय दुर्दशा केली ते तर जगात प्रसिद्ध. तुला आपला बळाचा गर्व तो किती पोकळ आहे पहा. रावणाच्या सांगण्यावरून प्रहस्त नाम नाही हनुमंतालाच त्याचा परिचय विचारला. तेव्हा स्वतःचे सर्व वृत्त सांगून मारुती म्हणाला, मी रामाचा दूत. सीतेला रामाच्या स्वाधीन कर, त्याची क्षमा माग, तो सर्व सेनेसह लंकेत येईल. तेव्हा रावणा तुझा पूर्ण परिवारासह निशाचराच्या सर्व सैन्यासह नाश होईल. मी तुला ठार मारले असते, पण मी फक्त दूतकार्य करतो. रामाची आज्ञा आहे तेवढेच काम करतो. रामाच्या हातून तुला मरण ओढवेल यात शंका नाही. सर्व हकीकत धमकी ऐकून रावणाला अंतरंगात भय वाटत होते, पण त्याने तसे दाखवले नाही. इंद्रजित त्यावेळी त्वरेने रावणाचा बंधू विभीषण यांच्याकडे गेला. म्हणाला, काका लवकर सभेत चला, माझ्या पित्यावर मोठे संकट आले. संकट. विभीषण सभेत येता येताच इंद्रजिताने वाटेत त्याला सारा संवार सांगितला. विभीषणाला आधीच सर्व माहीत होते, पण ते सारे त्याने ऐकून घेतले. तो सभेत गेला तेव्हा रावणाने त्याला सर्व प्रकार कथन केला. त्यावर विभीषण म्हणाला, दाता सीतेला पळवून आणले, परनारीची अभिलाषा धरली, येथे तुझ्या अवनतीला सुरुवात झाली. तू त्या सीतेला रामाकडे परत नेऊन दे, त्याची क्षमा माग, तुलाही तो क्षमा करेल. पण रावण मनात म्हणत होता, याचे काय ऐकायचे? जटाईला जसे मी मारले तसे यालाही मारीन ठार. त्यासाठी तिलाही अवलंब करेल, पण हनुमंताला इथेच नष्ट करीन. विभीषणाने पाहिले रावण काही आपले ऐकत नाही, तेव्हा तो सभास्थान सोडून चालता झाला. हनुमंताने रावणाच्या सभेत आगमन केले हे आपण ऐकले. आता पुढे रावण काय विचार करीत होता हे आपण पुढच्या भागात बघूया. प्रभू रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकक्षरं पुंसां महापातकनाशनम्.